नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे. बघा, नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाच्या जागा आलेल्या आहेत. तिन्ही खंडपीठाच्या या जागा आलेल्या आहेत. या क्लर्क, ड्रायव्हर आणि ज्या स्टेनोग्राफर आहेत, या स्टेनोग्राफर पोस्टसाठी या एकूण जागा ज्या आहेत, या एकूण जागा 2331 जागा या तीन खंडपीठासाठी आलेल्या आहेत. याच्यामध्ये नुकतीच याची जाहिरात आलेली आहे. बघा, ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये कोणत्या खंडपीठामध्ये किती जागा आहेत हे व्यवस्थित किंवा फॉर्म कसा भरायचा, त्याची पात्रता काय आहे, वयाची अट काय, हे सर्व याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर ज्या क्लर्कच्या जागा आहेत, या क्लर्कच्या जागा मुंबई हायकोर्ट ज्या आहेत त्या 830 जागा आहेत आणि याच्यामधल्या ज्या 4% पोस्ट आहेत ह्या डिसेबिलिटीसाठी 33 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि 830 मध्ये 797 जागा सिलेक्टेड जे होणार आहेत. सिलेक्टेड लिस्टमध्ये किती जागा आहेत? 797 आणि 200 ज्या जागा आहेत याची वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे. त्याच्यानंतर नागपूर खंडपीठासाठी 166 जागा आहेत. नागपूर खंडपीठासाठी किती जागा आहेत? 166 जागा आहेत. 4% पोस्ट याच्यामध्ये बघा रिझर्व आहेत, म्हणजे डिसेबिलिटीसाठी किती आहेत? 7 जागा आहेत आणि सिलेक्टेड लिस्ट ज्या आहेत या सिलेक्टेड लिस्ट 159 जागा आहेत. वेटिंग लिस्ट 40 ची काय केली जाणार आहे? वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे. औरंगाबाद खंडपीठासाठी 336 जागा आहेत. 4% पोस्ट डिसेबिलिटी म्हणजे 13 जागा डिसेबिलिटीसाठी आहेत आणि सिलेक्टेड किती लावणार आहेत? 323 जण. वेटिंग याच्यामध्ये किती असणार आहे? 81 चे असणार आहे. याच्यामध्ये जे वेतन आहे ते S10 चे वेतन आहे, म्हणजे 29,200 ते 92,300. S10 जे S10 चं वेतन आणि त्याला मग अलाउन्सेस आणि इतर रूल लागू झालेले असतील. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की वयाची जी अट आहे, हा क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे बघा. ओपन साठी, जनरल किंवा ओपन साठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त किती वर्ष असणं गरजेचं आहे? 38 वर्ष असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि ओपन सोडून ज्या इतर कास्टच्या वयाची अट आहे ही कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त किती ठेवण्यात आलेली आहे? 43 वर्ष इतकी याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे असतील त्यांच्यासाठी 18 वर्षाची अट देण्यात आलेली आहे. कमीत कमी 18 वर्ष इतकं असावं हे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि नॉट ॲप्लिकेबल म्हणजे 18 वर्षा पुढील जे आहेत ते ही एक्झाम देऊ शकतात. बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं तुमची डिग्री असणं आवश्यक आहे. कोणत्याही महाराष्ट्रातील जी युनिव्हर्सिटी आहे याच्यामधून तुमची डिग्री कंप्लीट होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये प्रिफरन्स कोणाला देण्यात आलेला आहे? जर ही डिग्री जर लॉ मध्ये असेल, LLB केलेली असेल तर त्याला अगोदर काय दिला जाईल? प्रिफरन्स दिला जाईल असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरी अट काय आहे याच्यामध्ये की तुमचं इंग्लिशचं जे सर्टिफिकेट आहे पासिंगचं, 40 मार्काची तुम्ही टायपिंग टेस्ट पास झालेली असावी. आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स किंवा यांनी बघा GCC-TBC किंवा MSc कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांनी ते कंडक्टेड केलेली एक्झाम असावी किंवा तुम्ही पास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं, जर हे इंग्लिशचं जे सर्टिफिकेट आहे टायपिंगचं हे 40चं स्पीड जरी ITI द्वारे ITI दिलेलं असलं तरी ते मान्य केलेलं असणार आहे. त्याच्यानंतर किंवा या सर्टिफिकेटपैकी अजून काय देण्यात आलेलं आहे बघा की जर बघा सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन, म्हणजे याच्यामध्ये वर्ड प्रोसेसर इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं ज्ञान, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं ज्ञान, याच्यामध्ये MS ऑफिस देण्यात आलेला आहे, MS Word, WordStar 7 आणि हे जे सर्टिफिकेट यांच्याकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेले असेल, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी किंवा दुसरं गोवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा NIC ॲपटेक या संस्थेने, NIIT या संस्थेने, सिडॅकने किंवा डाटा प्रो, SSI, बॉस्टन, SCDIT किंवा मग MSCIT यांनी ती कंडक्ट केलेली एक्झाम असावी, ते पात्र धरले जाणार आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं किंवा ते सर्टिफिकेट पात्र ठरवलं जाणार आहे. मग विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कसं केलं जाणार आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जी परीक्षा आहे ही परीक्षा कशी घेतली जाणार आहे. तुमची ही एक्झाम जी आहे ही एक्झाम 150 मार्काची एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये 90 मार्काची परीक्षा असणार आहे, टायपिंगचे मार्क 20 असणार आहेत आणि तुमचा जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे हा 40 मार्काचा असणार आहे. असे 150 मिळून तुमचे मार्क गृहीत धरले जाणार आहेत. जर 90 मार्काची जी लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी पासिंग मार्क किती ठेवण्यात आलेले आहेत, 45 मार्क असणं आवश्यक आहे. आणि शेवटी याचं मग काय केलं जाईल, मेरिट लावलं जाईल. मग याच्यामध्ये मराठीसाठी 10 मार्क आहेत, इंग्लिशसाठी 20 मार्क आहेत, जनरल नॉलेजसाठी 10 मार्क आहेत, बुद्धिमत्ता 20 मार्क आणि गणित 20 मार्क. असं गणित बुद्धिमत्ता मिळून किती मार्काचे आहे, 40 मार्काचे आहे. आणि संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान याला 10 मार्क देण्यात आलेले आहेत. अशी तुमची लेखी परीक्षा किती मार्काची होणार आहे रे, 90 मार्काची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. पुढे महत्वाचं बघा, टायपिंग टेस्ट याच्यात देण्यात आलेले की जरी परीक्षा पास झाला तर पुढे तुमची काय असणार आहे, 20 मार्काची टायपिंग टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये कमीत कमी पासिंग मार्क 10 इतके आहेत. पासिंग मार्क किती देण्यात आलेले आहेत, 10 मार्क. टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 400 शब्दांचा पॅसेज तुम्हाला त्या टायपिंगच्या परीक्षेला दिला जाणार आहे. मग जर तुम्हाला कमीत कमी या 20 मार्कापैकी 10 मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि हे जर 10 मार्क मिळाले नाहीत तर तुम्हाला त्या पोस्टसाठी कन्सिडर केलं जाणार नाही. सरळ सरळ याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जर टायपिंग टेस्ट तुम्ही 10 मार्क पाडू शकला नाहीत तर तुम्ही त्या पोस्टसाठी कन्सिडर धरलं जाणार नाही. आणि 40 मार्काची तुमची मुलाखत होणार आहे. बघा 40 मार्काचे असे 150 मिळून याचे संपूर्ण मेरिट काय केलं जाईल, लावलं जाणार आहे. प्रश्न बघा, 10 मराठीला 10 प्रश्नाला 10 मार्क आहेत, इंग्लिशला 20 प्रश्नांना 20 मार्क आहेत, जनरल नॉलेज 10 प्रश्नांना 10 मार्क, नंतर बुद्धिमत्ता आहे 20 प्रश्नांना 20 मार्क, गणिताला 20 प्रश्नांना 20 मार्क आणि संगणक जे आहे या संगणकाला 10 मार्क. मग संगणकामध्ये आपण पाहिलं की संगणकामध्ये काय की बेसिक तुम्हाला विचारलं जाईल की संगणकाचं ज्ञान आहे किंवा नाही. संगणकाची पार्श्वभूमी असेल, बरोबर ना, संगणकाची पार्श्वभूमी विचारलं जाईल, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, सॉफ्टवेअर विचारलं जातील, नेटवर्किंग टाईप विचारलं जाईल, नेटवर्किंग डिव्हाइसेस विचारलं जाईल, बरोबर ना, नेटवर्किंग टोपोलॉजी विचारली जाईल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मागील एक्झामनुसार शॉर्ट फॉर्म तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. मग संगणकाची बेसिक माहिती याच्यामध्ये 10 मार्काला काय केली जाणार आहे, विचारली जाणार आहे. ही संपूर्ण माहिती बघा इथं bombay.highcourt.nic.in या साईडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती संपूर्ण जे पेमेंट आहे याला फी जी आहे ती 1000 रुपये. या परीक्षेला किती, 1000 रुपये फी आहे. मग SBI थ्रू तुम्ही ते भरू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर की जे तुम्हाला फॉर्म किंवा जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही या लिंकवर किंवा फॉर्मची परीक्षा फी आणि फॉर्म भरायचा असेल तर bombay.highcourt.nic.in या ठिकाणी जाऊन तो फॉर्म तुम्हाला काय करायचा, भरायचा आहे. या फॉर्मची भरण्याची तारीख आहे 15/12/2025. 15 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. लक्षात ठेवा किती वाजता, 11 वाजल्यापासून. 11 वाजल्यानंतर तुम्हाला 15 तारखेनंतर 11 वाजता हा फॉर्म भरता येणार आहे. आणि शेवटची तारीख की तुम्हाला 5/1/2026 पर्यंत, जानेवारीच्या 5 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पुढं जी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर याच्यामध्ये महत्वाची पूर्ण जाहिरात देण्यात आलेली आहे की फोटो कसा असावा, फॉर्म कसा भरावा व जर एकदा फॉर्म भरला तर पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, तो डिलीट आणि पैसे डबल भरावे लागतात. यासाठी संपूर्ण जाहिरात तुम्ही काय करायची, याच्यामध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी जाऊन किंवा विद्यार्थ्यांकडे जाहिरात आली असेल ती व्यवस्थित वाचायची. नंतर डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, SSC, HSC, ग्रॅज्युएशन, जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट, MSCIT ही सर्टिफिकेट असणं, डोमासाईल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हे सगळे कागदपत्र आवश्यक आहे. ही जाहिरात व्यवस्थित वाचावी आणि या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी काय करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे. थँक्यू.